प्रेम आनंद रस देखे अखंडित प्रसन्नता, नेहमी प्रसन्नतेचा भाव राहिला की भगवंताची कृपा आहे समजायचं. नेहमी तुम्ही प्रसन्न आनंदी राहाल, कुठलेही विकार तुमच्यामध्ये नसतील, चाहे दुःखाचे किती प्रसंग येऊ, संकट येऊ, तर भगवंताचा सहारा आहे समजायचं. भगवंताची कृपा आहे, सुहृदकपाधिक मायेची कृपा आहे असं समजा. अखंड प्रेम आणि आनंद रस वाहत असला पाहिजे आपल्या रक्तामधून. अहंकारापासून मुक्त झाले. एकदा मी म्हटलं होतं ना, अनिता कड एक उदाहरण देतो. आता यांच्याकडे परवा लग्न झालं, ह्या किती फिरले असतील. मी सतत फोनवर बोलत होतो, संपर्क होता. थोडा आराम करा, बिमार पडू नये, रबर फार ताणल्या जातं. प्रत्येक घरी जाऊन निमंत्रण देणं, प्रत्येक गावात जाऊन निमंत्रण देणं, इथे कार घेऊन आल्यात प्रत्येकाला निमंत्रण दिलं. प्रत्येक घरी रात्रंदिवस फिरणं, आणि मोठे लोक आहेत म्हणून कोणी जेवायला बोलवायला, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, तिथे पुन्हा खाणं. पण एक ऊर्जा होती आनंदाची, भगवंताची. त्यामुळे लग्न किती कसं वाटलं, कसं झालं. असंच कोण म्हणालं, हा जोजारे होते. जोजारे म्हणाले की किती प्रसन्न होत्या, त्यांना काही टेन्शन नव्हतं. म्हणलं त्यांनी वाटून घेतलं की आपण शिबिरातच आळंदीच्या फिरतोय, लग्नात नाही. काही टेन्शन नाही, टेन्शन लेस आणि आनंद ओसंडत होता. त्यांच्या व्यायानं सांगितलं आध्यात्मिक ऊर्जा उसळत होती पूर्ण लग्नामध्ये. असं बऱ्याच लोकांचं मत पडलं. का? स्वतःच्या भावलहरी प्रगटतात. टेन्शन घेणाऱ्या बाया आणि पुरुषांचे लग्न टेन्शनमध्येच जातात. टेन्शन याचा अर्थ प्रभूवर ते विश्वास नाही, आणि तुमच्या शक्तीवरही तुमचा विश्वास नाही. आणि प्रभूला भिकाऱ्यासारखं जाऊन दरवाजावर मागत बसतायत. प्रभू देत नाही भिकाऱ्यांना काहीच. प्रभू प्रेमाचा महासागर असेल तर त्याचा भक्तही आनंद आणि प्रेमाचा महासागर असला पाहिजे. लक्षात घ्या, प्रभू कोणाला काही देत नाही. तुम्ही भीक मागत बसलात मंदिरात जाऊन आणि पूजा अर्चा करून भीक मागत बसलात आणि काही मागणं केलं आणि साधना केली, प्रभू देत नाही. इतका दूधखोळा नाही. एकदा या आळंदीची रजिस्ट्री होती. सकाळी उठल्या, मी यांना हिशोब विचारला. दिवसभर काही जेवल्या नव्हत्या. 4 वाजता उठले, 2 नाश्ते केले. साहेब काही बोलू नये म्हणून त्या म्हणल्या त्यांना आवडता नाश्ता करायचा. पोराचा वेगळा नाश्ता, स्वयंपाक करून ठेवला. 6ला कार घेतली, कमल मंत्रीला घेतलं, स्वतः ड्रायव्हिंग करत हडपसरच्या वकिलाला घेतलं. तिथून आळंदीला आल्या. 10 वाजता दुसरी कार घेतली, आळंदीहून खेडला रजिस्ट्री करायला गेल्या. तिथून आल्या 4 वाजता मला घेऊन पातुरकराकडे पुण्याला आल्या. तिथे भेटलो. असं करीत आम्ही 10-11ला पोहोचलो. म्हणलं तुम्ही जेवलात का? म्हणले आज नाही, पण उत्साह दांडगा होता. थकवत का नाही? की एक प्रेमाने आपण आनंदाने काम करतोय. माणसाला थकवा येत नाही. रसमय वातावरण झालं पाहिजे. आपलं स्वतःचं रसमय मन झालं पाहिजे. प्रभूशी इतकं तादात्म्य. अहंकारापासून मुक्त झाले. आनंदाचा डोह निर्माण होऊन शरीरामध्ये तरंग उसळले पाहिजे. प्रसन्नता केव्हा येते? ध्यानातून प्रेम लहरी उसळल्या पाहिजेत. प्रेमातून आनंद,
आणि आनंदाची अभिव्यक्ती प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते. आपण नाही काय खुश आहेत तुम्ही, का खुश आहेत म्हणल्यानंतर आपल्याला कारण सांगावं लागतं का खुश आहेत, कारण त्याच्यात आनंद आहे, पण आधी आनंद आहे, प्रसन्नता शेवटी आहे. म्हणून देखे अखंडित प्रसन्नता. भक्त जर असाल तर अखंडित प्रसन्न राहिलं पाहिजे. मरियल चेहऱ्याचे महाराज, मरियल चेहऱ्याचे भक्त जवळही ठेवू नका, जे तुमची ऊर्जा खेचून घेतील. अवघड विषय आहे तो. अहंकारापासून मुक्त झाले म्हणून मागे काल अहंकाराचं खूप बोललो. अहंकाराच्या लहरी मी, माझं आणि स्वतःचा मालकी हक्क, या तीन वस्तू तुम्हाला पहिल्यांदा नडतात. म्हणून दान, त्याग, समर्पण हे सगळ्या गोष्टी आल्या. माझं काहीही नाही, माझा मुलगा नाही, माझी बायको नाही, माझा नवरा नाही, भगवान तुझ्याशिवाय कोणी नाही. वरून नाटक करा, आपण सगळ्यांचे वाटलो पाहिजे, आतून काहीही नाही. लीडर झालं पाहिजे माणसाने, नेता झालं पाहिजे. अभिनेत्यापेक्षा आता नेता. एक नेत्याने आपल्या पोराला धडा दिला, म्हातारा झाला, पोराला राजकारणात आणायचं धडा दिला. ऊपर से हात जोडो, कोणालाही नम्र वाटलं पाहिजे ना. अंदर से कुछ ना तोडो, कोणाच्या बापाची आपण कोणी नाही. यह देश है मोसंबी अच्छी तरह निचोडो. नेते लोक असं दाखवतात तुम्हाला की वा 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 वा, तुम्हाला वाटतं काय प्रेम आहे, काही नाही, त्यांचं आतून काही नाही. असं असलं पाहिजे. वरून आपण सगळ्यांचे आहोत, प्रेम गंगा वाहते, पण आतून तो रसच वेगळा आहे. म्हणजे आसक्ती नसली पाहिजे. फक्त अहंकारापासून मुक्त झाले तर व्यक्ती सहज, स्वाभाविक, नैसर्गिक अबोध होतो. सहज अहंकार फक्त संपला पाहिजे. किती मोठा माणूस असो, अहंकार नसला पाहिजे. गांधीजी प्रत्येकाला दरवाजापर्यंत सोडायला यायचे. नेहरूजी प्रत्येक माणसाला दरवाजापर्यंत सोडायला यायचे. लक्षात घ्या. अडवाणी गृहमंत्री असताना R.D. देशमुख मला म्हणाले की शेवटपर्यंत दरवाजापर्यंत मला सोडायला आले. माझ्यावर फार मोठा प्रभाव पडला आणि नमस्कार घातला. ही नम्रता आहे. तर स्वाभाविक, सहज, नैसर्गिक अबोध स्थिती येते. अहंकार गेला की बालकासारखी स्थिती येते. निर्मळ मन. अहंकार म्हणजे बदमाशी, छक्के, पंजे, सगळं मी, अधिकार, मी बाप आहे, मुलांनी ऐकलं पाहिजे, मी घरचा मोठा कुटुंब प्रमुख आहे, माझं सगळ्यांनी ऐकावं, मी बायकोचा नवरा आहे, बायको गुलाम आहे, तिनं ऐकावं, बायकोला वाटतं मी आले सगळं सोडून, यांनी ऐकावं, सासूला वाटतं सुनेनी ऐकावं, सुनेला वाटतं माझं ऐकावं. अहंकार आहे, मालकी हक्क आहे, सोडावा लागेल. कोणी नाही. राम राज्य मनात आणावं लागेल तर घरात प्रगटेल, आणि घरात रामराज्य आलं की समाजात आणि राष्ट्रात ऑटोमॅटिक प्रगटेल. एरवी दुसरा पर्याय नाही, नाहीये पर्याय. नैसर्गिक अबोध स्थिती येते तेव्हाच त्याच्या हृदयात प्रेमाचा संचार होतो. ज्या दिवशी पोरासारखं मन होईल, निर्मळ मन, कबीरा मन निर्मळ करे, जैसा गंगा का नीर, पाछे पाछे हरि फिरे, कहत कबीर कबीर. कबीरदाजी म्हणतात, अगोदर परमेश्वरा मी तुझ्या मागे लागलो होतो, फक्त मी मन निर्मळ केलं
आता तू माझ्या मागे लागतोस. कबीर तू कुठे, पण गंगेसारखं पवित्र मन पाहिजे. आणि पवित्र मन बालकाचं असतं. ताबडतोब राग येतो आणि इमिजिएट विसरतो. असं ज्या दिवशी आपल्याला घरात होईल, रागावं लागेल, इमिजिएट विसरावं लागेल. मोठी माणसं सगळी अशीच आहेत. जितके मोठे झाले त्यांचं चरित्र पहा, त्यांचं चिंतन पहा, त्यांचा व्यवहार पहा, ताबडतोब विसरतात. अबोध बालकासारखी स्थिती पाहिजे. लगेच तितक्या पुरतं तितकं संपलं. धुसफुस धुसफुस आपण जे करतो ना, कित्येक दिवस बीपी वाढवतो. बीपी डायबिटीस वाले सगळे असेच आहेत. आपल्या इथले नाही. दुसरी ते होतो तेव्हाच त्यांच्या हृदयात प्रेमाचा संचार होतो. अबोध स्थिती, मन निर्मळ. प्रेमाने तुम्ही कोणालाही बोलाव, शत्रूला बोला, हसून प्रेमाने बोला, पहा काय परिणाम होतो, काय चमत्कार होतो. तेव्हाच त्याच्या हृदयात प्रेमाचा संचार होतो. भक्तीची रसधार वाहते. म्हणून जगाकडे पाहण्याचा, वस्तूकडे पाहण्याचा, विषयाकडे पाहण्याचा जो भाव आहे, त्या प्रेम लहरी, आनंद लहरी ह्या तुम्हाला भगवंताकडे प्रत्येक क्षणात घेऊन जातात. म्हणून मायादेवीच्या संसारातूनच रस्ता जातो. मी जे म्हटलं ते कारण आहे. केवळ भगवंतावर तुम्ही प्रेम करू लागाल आणि संसाराच्या लोकावर, घराच्या लोकावर तुम्ही द्वेष करू लागाल, तुम्ही संपले. तुम्ही संपले. आणि आपण ज्या दिवशी द्वेष करू लागूत, त्या दिवशी त्याचं मन चांगलं असेल तर वाईट होईल. एक कथा येते, सांगितलेली आहे पूर्वी केव्हा तरी. एक राजा होता, त्याचा एक मित्र होता. तो मित्र लाकडाचा व्यापारी होता. जंगल होतं त्याचं. राजाचा मित्र होता. रोज लाकडं तोडायचा, विकायचा. जंगल रिकामं होऊ लागलं. त्याच्यानंतर काही चंदनाची झाडं होती. त्यानं विचार केला, चंदनाचं झाड तोडावं, आपण श्रीमंत होऊ. काय याच्यात काही बरोबर पैसा मिळत नाहीये, पण चंदनाचं खोड किती घेतात भक्त लोक? एक छोटंसं खोड घेतात चंदन लावायला. तर म्हणले, चंदन जास्त विकायचं असेल तर राजा मेला पाहिजे. आता मित्र आहे बरं का हा. राजा मेला तर चंदनाच्या लाकडात त्याला जाळत असतात. तोही चंदन तसा घेणार नाही आणि मग आपल्याला भरपूर पैसा मिळेल. आता भाव मित्राचा असा उठला की तो मेला पाहिजे, आपलं चंदनाचं लाकूड विकेल. इकडे राजाच्या मनात त्याच्याविषयीचा वाईट भाव आला, कारण त्या लहरी उठल्या द्वेषाच्या आणि याच्या अंगात घुसल्या. जे फार मित्र होते, रोज भेटायचे. उठल्यानंतर त्याला सांगितलं की अरे म्हणले, त्याला जेलमध्ये टाकून द्या, त्या मित्राला, आणि काही दिवसांना फाशी द्यायची. घडला असेल एखादा प्रसंग. त्यानंतर त्याला जेलमध्ये टाकलं. पण लगेच त्याच्या भावलहरी बदलल्या. अरे माझा मित्र आहे राजा, आणि प्रजेचा पालन अतिशय उत्तम रीतीने करतो. आपल्या स्वार्थासाठी आपण राजाला मरावं अशी इच्छा करणं चूक आहे. देवा मला क्षमा कर. म्हणून त्या लहरी सगळ्या समाप्त झाल्या. लहरी आणि प्रेम लहरी उठल्या. अरे किती दयाळू आहे, जाऊ द्या, आपल्याला घातलं जेलमध्ये, मारलं, पण हा कनवाळू राजा आहे, दयाळू राजा आहे. त्याच्या भावलहरी पुन्हा बदलल्या राजाच्या. राजाने सांगितलं, उगीच आपण त्याला जेलमध्ये टाकलं. एक साध्या कारणानं बोलून घेतलं की माझ्या मनात असा भाव का उठला. मित्राला बोलवलं. का रे म्हणले, माझ्या मनात भाव का उठला? तुझ्या मनात काही आलं होतं का? हो म्हणले, तू मरावं, माझे लाकडं विकावे.
पण म्हणले नंतर मी असा भाव बदलला, ते म्हणजे माझाही भाव बदलला. आपण कारणीभूत असतो. प्रत्येक जण घराचा जो कर्ता आणि ज्याला अहंकार आहे, माझं सगळं ऐकलं पाहिजे, त्याच्यावर जो खेळ आहे, त्याच्यामुळं घराची ऊर्जा महाभारताकडे नेते. लक्षात घ्या, आपण कसे आहोत याच्यावर जग आहे, हे लक्षात घ्या. किती खराब माणसं असू द्या, सर्प देखील विष सोडेल. लक्षात घ्या मी काय म्हटलं. विषधर नाग डसन सोडेल, पण बुद्धांच्या प्रेमलहरी तुमच्यामधून वाहिल्या पाहिजेत. लक्षात घ्या, आपण कोणत्या लहरी विकास करीत आहोत याच्यावर सर्व खेळ आहे. त्याच्याकडे चांगला भाव असेल तरी आपल्याविषयी विरुद्ध होऊन जातं, मत विरुद्ध होतं. माझे अनेकदा असं होतं. अनेकाविषयींचे गैरसमज माझे निर्माण होतात. मी नक्की म्हणतो याचं काहीतरी नक्की याचं आपल्या विरुद्ध झालं, आणि मग कानावर काहीतरी कोल्हेकुई येते. कोल्हेकुई छान शब्द आहे, मराठीचे काही शब्द, टमरेल, कोल्हेकुई अतिशय छान आहे. ते कोल्हेकुई ऐकू येते काहीतरी. हां, थोडंसं झालं. अरे, यांच्या भावलहरी विरुद्ध उठल्या. त्यांच्या माझ्याही प्रेमलहरी उठतात काही साधकांविषयी, त्यांना अनुभव देतात. म्हणजे त्यांचा भाव चांगला असेल, आणि माझ्याही काही वाईट लहरी उठल्या की समजायचं. म्हणून तर जाण तेणे गुरु बजिजे. फार अवघड विषय आहे, किती बोलावं ह्या विषयावर. तुमच्यावर सगळा खेळ आहे. भाव लहरी थोडासा शंका कुशंका काही आल्या की लहरी विचित्र उठतात माझ्याही. आणि माझ्या लक्षात येतं कुठेतरी घोटाळा झाला यांचा. हे वरून नाटकं करायला, आतून हे विरुद्ध आहेत. शक्ती रोखते, देऊ देत नाही. अनेकांना काही देण्याची माझी इच्छा असते, त्याच वेळेस शक्ती अशी काही घटना करते, अरे अजून हे परिपक्व नाहीत. आणि त्याला एकदा तो विषय बोललो होतो मी, आठवतं? काय मला द्यायची इच्छा होती म्हणलं, पण भगवंत दाखवतोय नाही रे अजून हे परिपक्व. काहीतरी अशी घटना करतात की मी दूर जातो त्याच्यात. अनुभव स्वतःचे थोडे थोडे सांगितले पाहिजे, जास्त नाही. ही माणसं सांगू शकतील आपापले अनुभव, तुम्ही सांगू शकाल.